नमस्कार. आज आपण मस्तपैकी चटकदार अशी एक छान चटणी बघूया. इथे मी अर्धी वाटी खोबरं म्हणजे अर्धी कवड असलेली नारळ, ओला नारळ घेतलाय आणि त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या घातल्या, एक छोटा कांदा चिरून घातलाय आणि ही जी कैरी आहे ही आंबट आहे, म्हणजे पिकलेली वाटत असली तरी ती खूप आंबट आहे. तर यामध्ये मी साधारण 1 चमचाभर असं गूळ घेतलाय. त्यानंतर लाल तिखट घेतलंय, ही मिरची पावडर आहे, फक्त मिरचीची पावडर आहे, तिखा लाल वगैरे त्या टाईप, आणि मीठ घातलंय. दॅट्स इट. एवढं आपण छान असं जाडसर वाटून घ्यायचंय. पॉसिबल असेल तर याला पाट्यावर वाटा. मला चटणी झाल्यानंतर रिअलाइज झालं की आपण हे पाट्यावर वाटलं असतं तर अजून चविष्ट झालं असतं. पण बिलीव्ह करा, इतकी सुंदर होते ही चटणी. तुम्ही नक्की करून बघा. अजूनही कैऱ्या छान छान मिळत आहेत बाजारात. तर ही अशी जाडसर वाटून घेतली आहे आणि आता आपण ही एका बोलमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि याला छान खमंग अशी वरना फोडणी द्यायची आहे. बस चपाती बरोबर खायला याच्याशिवाय दुसरं काही नसेल तरी चालून जाईल. इतकी टेस्टी लागते, म्हणजे चपाती किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी अगदी छानच आहे. तुम्ही नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, याचा मोठा व्हिडिओ, प्रॉपर मी मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या रिलेटेड व्हिडिओमध्ये. त्याच्यासोबत मी एक भाजी सुद्धा करून दाखवलेली आहे, जी फ्लावर आणि मटारची छान अशी एक रस्सा भाजी बनवली आहे. नक्की बघा तो व्हिडिओ, तुम्हाला आवडेलच. आणि ही म्हणजे मी जस्ट तात्पुरता तुम्हाला करता येईल, घाईघाईत बघता येईल असा व्हिडिओ एक बनवलेला आहे. तर इथे आता मी फोडणी करून घेते. तेल तापत ठेवायचे आपल्याला. नेहमी पळीमध्ये आधी तेल घालून घ्यायचं आणि मगच गॅस लावायचा, नाही तर तेल सगळं बाहेर निघू शकतं किंवा आपण जे भांडं यूज करतो त्याला इजा होऊ शकते. तर इथे मी आता मोहरी घातले आणि हिंग घातले. बाकी काहीही घालायचं नाहीये, एवढंच घालायचं. पण तेल जरा बऱ्यापैकी घातलेलं आहे, कारण तेलामुळे याला म्हणजे ही चटणी आपली टिकेल चांगली. ही व्यवस्थित खमंग झाल्यानंतर हे तेल सर्व आपण चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि मग ही पुढची 4 ते 5 दिवस आपण चटणी खाऊ शकतो. इतकी टेस्टी आहे ना, खरं सांगते. नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला आजचा व्हिडिओ तेही सांगा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. आणि हो, याचा मोठा व्हिडिओ बघायला विसरू नका रिलेटेड व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.